प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट आहे। वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण करण्यात आली होती। हगवणेंच्या घरामधून पाईप, लोखंडी पार आणि रिव्हॉल्वर जप्त करण्यात आला आहे। हगवणे कुटुंबाचा बँकेतील लॉकर सुद्धा पोलिसांकडून सील करण्यात आले। वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण, पाईप, लोखंडी पार, रिव्हॉल्वर जप्त, हगवणेचा लॉकर सील। हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा छळ कसा केला याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। शशांक हगवणे हा वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण करत होता। शशांक हगवणेने वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केली। प्लास्टिकच्या पाईपने सुद्धा वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती। वैष्णवीला मारहाण केलेला एक पाईपही पोलिसांनी जप्त केलाय। वैष्णवी प्रकरणात पोलिसांनी हगवणेच्या घरातून काय काय जप्त केलं तेही पहा। काळ्या रंगाची लोखंडी पार, पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा गोलाकार पाईप, चॉकलेटी आणि पिवळसर रंगाची फुलं असलेली साडी, राखाडी आणि पांढऱ्या रंगाचा स्टूल, पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी, ऍक्टिवा गाडी, आरोपींना पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं, लग्नात हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने, आरोपीकडचा पिस्तूल, मोबाईल आणि पासपोर्ट। हगवणे कुटुंबाचा बँकेतील लॉकर पोलिसांनी सील केलाय। लॉकरमध्ये असलेल्या सोन्याचा तपास पोलीस करणार आहेत। याच प्रकरणामधला आणखी एक आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। निलेश चव्हाणने लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल लंपास केलाय। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत होते। त्यामुळे निलेश चव्हाण ताब्यात आल्यावर पोलीस त्याची करिश्मा हगवणे याच्यासोबत एकत्रित चौकशी करणार आहेत।